फ्रेंड्स, मैं फरीदा, आप देख रहे हैं समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। आमच्यासाठीच वेळ किती आले आमच्यासाठीच वेळ किती आले तुम्ही दप्तरदार काय बी आमच्यासाठी तुम्ही त्याला ढकली टाकला मग तू ताई बोलताना वेळ नको घे तुम्ही बोला आमची नावं घेऊ तुम्ही मच्छीमार एक जुटीचा मच्छीमार एक जुटीचा। हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर और आप देख रहे हैं समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। इस वक्त हम हैं मालाड वेस्ट मढ़ में। यहाँ के कोली लोग काफ़ी परेशान हैं, अपने हक के लिए लड़ाई लड़ रहे हैं। हम उनसे जानेंगे कि उनकी समस्या क्या है और ये किस तरह से संघर्ष कर रहे हैं। सर, तो हम जानना चाहेंगे आपका नाम और आपकी समस्या। नमस्कार, मी राजीव दोमी कोली, पाटी मच्छीमार संस्थेचा अध्यक्ष। गेल्या दिवशी आमच्या लक्षात आलं की तिथे एक अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। बांधकाम म्हणजे एक विशाल शेट्टी म्हणून परप्रांतीयाने आपल्या मच्छीमार संस्थेना जी जागा अलॉट केलेली होती त्या जागेवरती एक धाबा टाकलेला होता। चायनीज म्हणा की तिथे काय धंदे चालवत होते ते आपल्याला माहिती नव्हते, पण शासनाने जी आपल्याला जागा दिलेली आहे त्याच्यावरती असं अनधिकृत काम करणं हे चुकीचंच होतं। म्हणून आम्हाला काय कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही आहे। शासनाचा जो पण निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे। शासनाने गेल्या वर्षी निर्णय काढलेला की हा वादग्रस्त प्रश्न आहे, तर याच्यावरती थोडासा स्टे आणलेला की इथे कुठल्याही संस्थेने चारही संस्थेने इथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलं नाही पाहिजे। तिथे आम्हाला कायदेशीर हजार स्क्वेअर फीट आम्हाला देण्यात आलेलं होतं शासनामार्फत, पण तरी सुद्धा आम्ही तिथे केलं नाही कारण का यांचा विरोध होता। मग सुधीर मुनगुटे साहेबांनी एक लेटर काढलं की इथे वादग्रस्त असल्यामुळे कोणीही तिथे काम चालू करू नये। आम्ही शासनाचा जो पण आदेश होता तो आम्ही आमच्या सर्वांवरती ठेवलेला आहे आणि त्याचं पालन केलं। पण असं पालन करताना इतर कोणी बाहेरचं येतं आणि आपल्याच जागेवरती कोण बळकावतं तरी आपण थंडपणे आपण घेऊ का नाही। पण तरी सुद्धा आम्ही आमच्या सभासदांना सांगितलं की आपण गरम व्हायचं नाही, आपण कायदेशीर आपण पद्धतीने शासनाकडे मागणी करायची व ते जे अनधिकृत बांधकाम आहे ते आपण गव्हर्नमेंटच्या थ्रू आपण ते तोडण्यात यावं। तसंच आम्ही आपले असिस्टंट कमिशनर दप्तरदार साहेब त्यांना आम्ही कळवलं, आम्ही फोन केला की असं अनधिकृत बांधकाम तिथे चाललेलं आहे। मग त्यांनी लगेच जे विरोधात ये होते त्यांना फोन केला, विविधचे चेअरमॅन होते त्यांना फोन केला, त्यांना विचारलं की जिथे तुम्ही काय बांधलेलं आहे ते तुम्हाला विचारण्यात आलं काय, तर त्यांचे चेअरमॅन असं म्हणाले की मला त्याची कल्पनाच नाही। आता चेअरमॅनलाच कल्पना नाही आणि तिथे जागा ते म्हणतात की आमची, मग त्यांचं लक्ष कुठे आहे। त्याच्यानंतर मग त्यांचे खजिनदार की सेक्रेटरी ते आपल्याला माहिती नाही, हरिश्चंद्र आकाडे दप्तरदार साहेबांनी त्यांना फोन केला, त्यांना विचारलं, प्रल्हाद खिचडे यांना विचारण्यात आलं की तिथे काहीतरी बांधकाम झालेलं आहे किंवा बांधकाम होत आहे ते तुम्हाला माहिती आहे का। ते म्हणाले हो माहिती आहे। मग ही कशी संस्था चालते तिथे अध्यक्षालाच माहिती नाही,
आणि इतर जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे. म्हणजे अध्यक्षाला तुम्ही विश्वासात न घेता असं कुठलंही काम करता का? म्हणजे ही चूक कोणाची? त्या परप्रांती येऊन आपली दादागिरी करून त्यांनी ते बांधले त्याची की कमिटीची? मग त्याच्यानंतर दप्तरदार साहेबांनी तुम्ही काय हातात काय कायदा घेऊ नका, आम्ही तिथे येऊ आणि व्यवस्थितपणे तो प्रश्न हाताळण्यात येईल. मग आम्ही थांबलो. मग आज आम्हाला वेळ दिली होती की आज आम्ही तिथे येणार आहोत, तर तुम्ही कृपया करून त्या वेळेवरती हजर राहावे. आम्ही तिथे बहुसंख्येने तिथे उपस्थित राहिलो. तेही सुद्धा होते. आमची मागणी एवढीच होती की हे कोणाला विचारून केलंय? जर आम्हाला विचारलं नाही, जर यांच्या संस्थेला देखील विचारलं नाही, मग हा तिसरा व्यक्ती कोण आहे जो आमच्या जागेवरती त्यांनी जागा बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे? असं नको की दोन वादांमुळे, दोन कोळी संघटनांच्या वादांमुळे एक तिसरा व्यक्ती जो बाहेरून आलेला आहे तो ती जागा बळकाव करतोय. म्हणून आज ती बैठक आपण इथे निर्माण केलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्याला विचारण्यात आलं की जी हे तुम्ही ते स्ट्रक्चर बांधलेलं आहे, धाबा जो इथे बांधलेला आहे, कोणाच्या परवानगीने बांधलेला आहे? मग सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मी कोणालाच विचारलं नाही. म्हणून ही दादागिरी नाही झाली का? हे प्रशासनाने याच्यावरती दखल घ्यावी. त्यांनी आमच्याकडे व्हिडिओज आहेत जेव्हा त्यांनी सांगितलं की मी कोणालाच न विचारता इथे बांधलेले आहे. मग आपण असंच वाऱ्यावरती सोडायचं का? यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब, की आपल्या जागेवरती आज हा आलाय, उद्या दुसरं कोण येईल? कारण की त्यांना समजते की यांच्यात एकता नाहीये. आज आपल्या दोन कोळी बांधवातला वाद तिसरा फायदा घेऊ लागलेला आहे मित्रांनो. पण हे आमचेच आहेत, ते काय परके नाही आहेत. फक्त त्यांची समज नाही, त्यांची बुद्धी थोडीशी भ्रष्ट झालेली आहे. पण आपण देवाकडे प्रार्थना करूया. आपण इथे हरबादेवीच्या मंदिराकडे आलो, आपण देवीकडे प्रार्थना करूया की त्यांना चांगलं बुद्धी यावी, की त्यांनी समजून घ्यावा. आमचा प्रयत्न असा नाही आहे की ती जागा फक्त आम्हालाच भेटावी. आमचं म्हणणं आहे की ती पंचक्रोशीतील जागा आहे ती सर्व संस्थेना समान मिळावी व आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण केलेलं नाही. आम्ही किती शासनाला निवेदन दिले, आमचे निवेदन रद्द होतात, प्रपोजल पास झालेले आमचे कॅन्सल होतात, पण यांचे प्रकल्प होतात. जो आता आम्ही लास्ट जो त्यांचा प्रकल्प आलेला त्या प्रकल्पाला आमची मंजुरी गेलेली का? तो पंचक्रोशीतील प्रकल्प आहे. मग आम्ही सांगितलं या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. मग इथे विरोध असताना सुद्धा तिथे परत शासनामार्फत काम चालू आहे. जर हे काम थांबलं नाही तर आम्ही शासनावरती पण मोर्चा काढू व याच्या संदर्भित जे अधिकारी यांना परमिशन दिलेले आहेत, NOC दिलेले आहेत, त्यांना आम्ही जाब विचारू. व आताच आमच्या दप्तर साहेबांनी सांगितलं की जी सुकाणू समिती जी निर्माण झालेली होती त्यावेळीला ही हा तलपशा जेटी बांधण्यासाठी त्या समितीनुसारच आपण एक बैठक घेऊया व त्याच्यातील काय चांगला निर्णय काढूया. आम्ही त्यांना असा होकार दिलेला आहे. आम्ही कधीच नाही म्हणलो नाही, कुठलाही अधिकारी असू दे की कुठलाही समाजसेवक असू दे, आम्हाला कुठे चर्चा करण्यासाठी आम्हाला कोणी बोलवलं समंजसपणे आम्ही समंजस प्रकारे हा प्रश्न सोडवायला अत्यंत रेडी असतो. पण कधीच आम्हाला बोलवलेला असल्या जागी ते कधीच आले नाही, कारण की त्यांना माहिती आहे की ते जे ते करतायत ते चुकीचे करतायत. अब हम बात करेंगे, हमारे साथ संतोष कोली जी भी हैं, उनका क्या सर आपका क्या नजरिया है, क्या हो रहा है यहाँ पे? नमस्कार, मी संतोष कोली, अध्यक्ष मठ दर्यादीप मच्छीमार सहकारी संस्था. बरंच काही आता राजूजी कोली अध्यक्ष भाटी मच्छीमार संस्थेचे यांनी सांगितलेलं आहे. आमच्यासोबत प्रमोद कोली जे आहेत हरबादेवी मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष. ही सगळी जी जनता आहे ही या भाटी कोलीवाड्यातून तसेच पातवाडी कोलीवाडा आणि मडचा अर्धा कोलीवाडा एवढ्या लोकांचा हा आज मोर्चा होता. आम्ही मोर्चाचं आयोजन केलं होतं. उद्देश असा होता की हे मळ पंचक्रोशी आहे, म्हणजे इथे जे मच्छीमार लोक राहतात त्या मच्छीमार लोकांचा जे तलपशा बंदर आहे हे सामूहिक बंदर आहे, सार्वजनिक बंदर आहे. आणि ते असताना याची लढाई आम्ही लढत आहोत. गेल्या वेळेला 2017 पासून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी मीटिंग घेतलेले आहेत की हे बंदर जे आहे हे सार्वजनिक बंदर आहे. बाकीचे जे प्रत्येक सोसायटीच्या कार्यक्षेत्रामध्ये जी विभाग आहेत, जी बंदरं आहेत ती त्यांची वैयक्तिक आहेत, त्याच्यामध्ये काही मतभेद नाही आहे. परंतु तलपशा बंदर हे सामूहिक बंदर आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे. याची लढाई आम्ही 2017 पासून लढतोय. आधी काँग्रेस सरकार होतं त्यावेळेला सन्माननीय अस्लम शेख साहेब मत्स्यव्यवसाय मंत्री होते. त्यावेळेला त्यांच्याशी वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून आणि सभा घेऊन ही एक निर्णय निघाला होता की या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत हा बंदर विकसित केलेला आहे, तर या बंदरावर सर्व संस्थांचा समान अधिकार असेल आणि सर्व संस्थांना 1000 स्क्वेअर फीट जागा त्यांच्या सभासदांना सुविधा पुरवण्यासाठी अलॉट केली होती. परंतु मध्येच शिंदे सरकार आलं आणि त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ बदललं. सन्माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब मत्स्यव्यवसाय मंत्री झाले. त्यानंतर मड मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटीचे जे पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ आहेत ते त्यांना जाऊन भेटले, त्यांचा गैरसमज निर्माण केला आणि त्यांनी आधी काढलेला जो निर्णय होता
तो निर्णयाला स्थगिती दिली। ती स्थगिती अशी की मला हे प्रकरण समजून घेऊ द्या आणि मग योग्य काय तो निर्णय घेतो। त्या दरम्यान आम्ही गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे गेलो आणि नागपूर येथे सन्माननीय मुनगंटीवार साहेबांना भेटलो, त्यांना खरी परिस्थिती काय आहे ते दाखवून दिलं आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की जर शासनाचा निधी तिकडे वापरलेला आहे आणि शासनामार्फत मच्छीमार बंदर हे विकसित केलेलं आहे तर तिकडे सगळ्यांचा समान अधिकार असेल। मी माहिती घेतो, त्यांनी रिपोर्ट मागवला आयुक्त कार्यालयातून आणि त्या रिपोर्ट प्रमाणे त्यांना सर्व हकीकत माहीत पडलेली आहे। परंतु गेल्या हिवाळी अधिवेशनापासून तर आता हिवाळी अधिवेशन नुकतंच गेलेलं आहे, परंतु तो निर्णय अजून आलेला नाही। आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय। सन्माननीय गोपाल शेट्टी साहेब खासदार आमचे, त्यांच्याकडेही 2-3 वेळा मीटिंग घेतली, त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिनिधींना हा प्रश्न सर्व संस्थांना एकत्रित बसून सोडवण्यासाठी आदेश दिलेले आहेत, परंतु तेही काम होत नाहीये। तर ह्या निर्णयाला प्रलंबित म्हणजे उशीर होतोय। तर आम्ही त्या दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाला असं कळवलं की जोपर्यंत हा निर्णय येत नाही तोपर्यंत आमच्या संस्थेत आमच्या 3ही सोसायटी धरून ती 4थी सोसायटी आहे, ह्या कुठल्याही वैयक्तिकरित्या जर त्या ठिकाणी कामाची मागणी करत असेल तर ते तुम्ही मंजूर करू नका आणि काम करू नका जोपर्यंत मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचा निर्णय येत नाही, तर तोपर्यंत ते स्थगिती द्यावी। तरी सुद्धा एक काम मड मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटीचं मंजूर केलं आणि ते 4 महिन्या अगोदर सुरू होणार होतं। त्यावेळेला आम्हाला फोनावर फोन आले अधिकाऱ्यांचे, आम्ही त्यांना विरोध केला, आमच्या विरोधाची 3ही संस्थांची पत्र त्या ठिकाणी दिली। 4 महिने ते काम थांबवलं होतं, आज अचानक 3-4 दिवसापासून ते काम चालू केलेलं आहे। तर आम्ही त्या कामाला विरोध केला की अशा पद्धतीने जर चुकीचं तुम्ही इतर 3 संस्थांना म्हणजे 3 गावांना डावलून एका सोसायटीला तिकडे त्यांचं काम मंजूर करून त्यांना जर बांधून देत असाल याचा अर्थ तुम्ही पक्षपात करता, शासनाचे अधिकारी पक्षपात करतात। शासनाचे मंत्री महोदय यांनी हा उशीर लावला निर्णय घ्यायला म्हणून प्रलंबित होते। सन्माननीय गोपाल शेट्टी साहेबांना आम्ही म्हणतो की तुमच्याकडे आम्ही 4-5 वेळा आलो परंतु तुमचे प्रतिनिधी सुद्धा काम करत नाहीत, तर म्हणजे तुम्ही ह्या गावांना अजून वंचित ठेवलेलं आहे। तर ह्या मच्छीमार समाज मडमध्ये राहतो त्यांच्याबद्दल तुम्हाला आस्था नाही आहे काय? त्यांना न्याय द्यायची तुमचा विचार नाही आहे काय? असलम शेख साहेबांना सुद्धा विनंती करतोय की तुम्ही पण मंत्री आता इकडचे आमदार आहेत, तुम्ही सुद्धा ह्या विषयावर मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्याकडे सभा लावली पाहिजे आणि हा जो तिढा आहे हा समाप्त केला पाहिजे। वारंवार एक गोष्टी चुकीच्या होतात त्याच्यासाठी विरोध करायला जायचं आणि आमच्याच गावातील एकाच ठिकाणचे जे मच्छीमार बांधव आहेत जे एक दुसऱ्याच्या नात्यागोत्यामध्ये आहेत पण फक्त संस्थेमध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये सभासद आहेत, त्यांच्यामध्ये मारामारी झाली पाहिजे काय? तुम्हाला रक्त बघायचं आहे का आमच्या मच्छीमारांचं? तिकडे भांडणं होतील, मारामाऱ्या होतील, पोलीस केसेस होतील, हे शासनाला बघायचं आहे का? जर हे बघायचं नसेल तर ह्या सुकाणू समिती जी नेमलेली आहे त्याच्यावर महेश देवरे साहेब उपायुक्त मत्स्यव्यवसाय विभाग हे अध्यक्ष आहेत आणि 4 संस्थांचे प्रतिनिधी आहेत, यांची लवकरात लवकर सभा लावावी आणि हा विषय कायमचा सोडून द्यावा। कारण तुम्ही निर्णय घेत नाहीत, इकडे काही लोक जी हिंसा करण्याची इच्छा बाळगतात ते अंगावर धावून येतात आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करतात, शिवीगाळी करतायत। अशा परिस्थितीत जर एखाद दुसऱ्याचा भांडण झालं तर आमच्या मच्छीमारांमध्ये मोठं भांडण होऊन केसेस होतील, मारामाऱ्या होतील, रक्तपात होईल। तर हे शासनाला बघायचं आहे का? रक्तपात जर बघायचं असेल तर आम्ही तयार आहोत, आम्ही मार खाऊ पण ते तलपशा बंदर मिळूनच राहू। आणि आम्ही आता जे दप्तरदार साहेबांना तक्रार दिली होती की अनाधिकृत पद्धतीने तलपशा बंदरमध्ये जो कोणी येतो आणि तिकडे दुकान टाकतोय, आपला एन्क्रोचमेंट वाढवत चाललेला आहे, हे कितपत योग्य आहे? शासनाचं ह्याच्यावर लक्ष नाही काय? ही जेव्हा आम्ही 3ही संस्थांनी तक्रार दिल्यानंतर आज सहाय्यक आयुक्त संदीप दत्तदार साहेब आले होते आणि त्यांनी त्या दुकानाची पाहणी केली। त्या दुकानदाराला विचारलं, जशी राजू कोलीजींनी माहिती दिली त्या पद्धतीने, आणि ते निष्कासित करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःहून काढलं नाही तर आम्ही महानगरपालिकेला आदेश देऊन ते काढून टाकू। अशा पद्धतीचा त्यांनी आदेश दिला, ते आम्हाला समाधानकारक वाटते। आम्हालाही वाटतं की एखाद्या कुणाचं नुकसान व्हावं त्यांनी स्वतःच ते दुकान काढून घ्यावं आणि तिकडे जे काही दुकान टाकायचं सुविधा पाहिजे, मच्छीमार बांधवांना तिकडे काम करत असतात, थकतात, त्याला पाण्याची सोय, चहाची सोय, नाश्त्याची सोय असली पाहिजे, पण ती सुकाणू समितीच्या मान्यतेनुसार। सुकाणू समितीमध्ये 4 संस्था आणि अध्यक्ष उपायुक्त जे आहेत महेश देवरे साहेब यांच्या मान्यतेनुसार तिकडे काहीही झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। तर मी आमचे जनप्रतिनिधी जेवढे आहेत त्या जनप्रतिनिधींना, महाराष्ट्र शासनाला, एकनाथ शिंदे साहेबांना तसेच मुनगंटीवार साहेबांना विनंती करतोय की हे मच्छीमारांमध्ये वाद निर्माण होतील अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही बनू देऊ नका। लवकरात लवकर ह्याचा निर्णय लावून तुम्ही हे विषय सोडून टाका, म्हणजे गुन्ह्या गोविंदाने आमचे मच्छीमार बांधव जसे एकत्र लढतायत आपल्या समस्यांसाठी तसे एकत्रच राहतील। तुम्ही हा तिढा कायमचा ठेवलेला असल्यामुळे हे वाद होत आहेत।
तर हे होऊ नये म्हणून लवकरात लवकर निर्णय घ्यावे अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. तसंच जे शासनामार्फत जे दुसरं काम चालू आहे त्याला आम्ही 10 दिवसांची स्थगिती दिलेली आहे. आज आम्ही काम बंद करणार होतो, परंतु सहाय्यक आयुक्त दत्तदास साहेब यांनी आश्वासन दिले की तुमची सुकाणू समितीची आम्ही मीटिंग लावू, त्या मीटिंगमध्ये हा विषय घेऊ. आम्ही त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आठवड्याची वेळ मागताय, आम्ही 10 दिवस देतोय, 10 दिवसामध्ये सुकाणू समितीची मीटिंग लावावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. आणि ते काम जर तुम्ही आता चालू ठेवा काही हरकत नाही, पण 10 दिवसाच्या आतमध्ये सभा लावली नाही तर पुन्हा आम्ही आंदोलन करू आणि ते काम बंद पाडू. मग त्यावेळेला तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केला, पोलीस केसेस केले, आम्हाला रक्तपात केला तरी चालेल, पण आम्ही ते काम थांबू. कारण आता 2017 पासून ते 2024 पर्यंत आम्ही जी लढाई लढतोय त्याच्यामध्ये आम्ही हात जोडून विनंत्या करून सभा घेऊन तुमच्याकडे मागणी मागतोय, परंतु तुम्ही आमच्या मागणीला दाद देत नाहीत असं दिसून येते. आणि काही अधिकारी पक्षपात करत असल्याचं पण दिसून येते, जेणेकरून आम्ही विरोधात पत्र दिलेले असताना सुद्धा त्यांची कामं पास होत आहेत. हा पक्षपात करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं की हा तुम्ही अशा पद्धतीने करू नका. सर्व मच्छीमार बांधवांना गुण्यागोविंदाने त्यांचा व्यवहार त्यांचा व्यवसाय विकसित करू द्या. आमच्या तिकडे सुविधा पुरवण्याच्या काहीच संधी नाही आहेत. आम्ही शासनाच्या निर्णयाची वाट बघतोय, तर पण ते लोक शासनाची निर्णयाची वाट बघत नाही, करतायत. संस्था अतिक्रमण करते, हे चुकीचं आहे. संस्था मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने जवळजवळ 6000 स्क्वेअर फीट जागा अॅक्रोचमेंट केलेली आहे. त्याचा सुद्धा अहवाल झाला पाहिजे, त्याची मोजमाप झाली पाहिजे आणि त्याचा अहवाल तयार झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे. पुन्हा एकदा जनप्रतिनिधींना विनंती करतोय की या सगळ्या तमाम मच्छीमार बांधवांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो या माध्यमातून. धन्यवाद. हमारे साथ और भी लोग मौजूद हैं जो दूसरी मेरा बलराम पाटिल, हरबा देवी मच्छीमार सहकारी सोसाइटी। आज जो ये टीम जो तलबशाह जेट्टी बनी है वो पूरे 4 संस्था मिलकर बनी है, और जो इन लोग अधिकार कर रहे हैं तीन संस्था अधिकार नहीं दे रही है। लोग खाली एक ही संस्था अधिकार वहाँ पर जमा रही है, बाकी 3 संस्था को हरबा देवी संस्था, भाटी मच्छीमार, दरियादीप मच्छीमार, ये 3 संस्था को अभी तक जब से बनी है तलबशाह जेट्टी तभी से अभी तक अधिकार दिया नहीं है। खाली एक ही संस्था विविध मच्छीमार संस्था है वो अधिकार एक ही कर रही है। तो मैं प्रशासन से विनंती करता हूँ कि तीनों जो वंचित संस्था है तीनों को समान अधिकार मिलना चाहिए, और तीनों जो गांव है मढ़, भाटी, पातवाड़ी, तीनों गांव के सभासदों को सब समान न्याय मिलना चाहिए। क्या आप भी एक पत्रकार हैं या शुरू करना चाहते हैं अपना करियर मीडिया फील्ड में? क्या आप में जुनून है समस्याओं को उजागर करने का? क्या आप में जज्बा है लोगों को न्याय दिलाने का? तो आज ही जुड़िए देश के तेजी से बढ़ते न्यूज़ नेटवर्क राइट टू इन्फॉर्मेशन समाज की खबरें न्यूज़ एजेंसी के साथ। राइट टू इन्फॉर्मेशन समाज की खबरें न्यूज़ एजेंसी एक नेशनल हिंदी चैनल है। हमारे टीम में 100 से ज़्यादा रिपोर्टर्स काम कर रहे हैं। आप भी जुड़िए राइट टू इन्फॉर्मेशन समाज की खबरें न्यूज़ एजेंसी के साथ और बनाइए पत्रकारिता में अपना सफल करियर।